अरे बाबा, आपला एका पडला होता, त्याला काय झालं असतं म्हणजे परत. पण आब्या तू तर म्हणतो ना असं कोणी नसतं म्हणून. अरे कोण नसतं मग पदर कोणाचा असेल. आता तर मला बी हे समजा खरं वाटायला लागलंय बघ. अरे पण आपलं ठरलेलं ना मागवळून कोणी बघायचं नाही. तू बघितलंस आता ती पदर न्यायला आपल्या मागणं तर नसतं ना आली. मला बी तसंच वाटतंय. मागं वळून बघायचं नसतं तरी बी ह्यानं बघितलंय. अरे पण दिवसा येत नसते ना भूत. नाही दिवसा नाही येत, पण ती आज आलीस तर. हो तर काय, मला तर वाटतं डुंट टोकात पदर. हे आय घाल्या गप्पे. स्वतः पुढे लागून करायचं नाही, जे करेल त्याला असलं काहीतरी सांगायचं. काय बी झालं तरी पदर माघारी देणार नाही मी. आज बघ ज्योतीला कसा माझ्या इशाऱ्यावर नाचवतो. डान्स होतोय तिला. माकडा तसं नाही, नाचवतो म्हणजे काय लगेच तमाशा काढणार नाही. अरे मी जे सांगेल ते करणार ते, असं म्हणायचं होतं. अरे पण मी काय म्हणतोय, ज्याच्याकडे पदर आहे तेच ती समजा ऐकते. मग आता आपल्याकडे पदर आहे, जरी ती समज आलीच तरी आपलं ऐकलंच की. बरोबर, म्हणून तर मी आब्याला सुट्टीला ठेवतो. बघा माझ्यावर राहून किती हुशार झालाय. शिकावाय शिका. नाहीतर मला डमध्येच बसवला होता. त्या सगळ्याला ना ते सागरात राहू कारणीभूत आहे. त्या ऐकायल्यामुळे झालं हे सगळं. बघ की त्याला आज कसा हिंगा दाखवतो. लय लय जाड आहे. इंगा दाखवायचं म्हणजे नेमकं काय दाखवायचं माझ्या. चल की माझ्यावर, आधी तुला धावतो. माझ्या बघल तर असले विचार असतात का तुझ्या डोसक्यात. होय लागा आब्या, कशामुळं र? तू 8वीत म्हणला होतास आपल्या धुणार बदल आपल्यालाच कळतात, पण नकळत बदल कसा काय होत असेल? अरे मध्ये हे आपलं वाढतं वय आहे आणि असं विचार येतातच. पण का नाही, आपण असले विचार आपल्या मनात येऊन द्यायचं नसतात बघ. दाद्या म्हणतो हे वय का नाही वाट शोधायचं असते, आणि वाट शोधताना वाट चुकायचं बी भ्यालं असते बघ.